आणि लालबागचा राजा आपण या ठिकाणी पाहताय, ट्रॉलीवर आता लालबागच्या राजाला विराजमान केल्यानंतर आता हळूहळू लालबागचा राजा जो आहे तो मंडपातून बाहेर पडेल। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आहे। ही मूर्ती आता मंडपातून हलवली जाते आणि तिथून ट्रॉलीवर ठेवून मूर्तीचं पुढे मार्गक्रमण सुरू होईल। तर मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी जागोजागी केली जाते आहे। तरी दृश्य जे आपण पाहताय, आज मुंबईमधले रस्ते जे आहेत ते गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत। गुलालाची उधळण होतीये, फुलांचा वर्षाव जो आहे तो आपल्या लाडक्या बाप्पावर केला जातोय। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर, बाप्पाची सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात, भक्तिपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। ही दोन दृश्य आपण पाहताय, लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा। गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली आणि ज्या ज्या मार्गातून ही विसर्जन मिरवणूक जाते तिथे गणरायावर पुष्पवृष्टी केली जाते। तर एकीकडे मुंबईची दृश्य लालबागच्या राजाची, तर दुसरीकडे पुण्यामधील दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ढोल ताशा पथकांचं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय आणि या चौकामध्ये ज्या ठिकाणी मानाचे गणपती जे आहेत ते याच मार्गावरून मार्गस्थ होत असतात। पुन्हा एकदा मुंबईमधील दृश्य आपण पाहताय, मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा। मुंबईचे दोन महत्त्वाचे गणपती, लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा, यांच्या दर्शनासाठी देशभरातून जगभरातून भाविकांची रीग असते। 10 दिवस उत्सव असतो एक प्रकारे आणि 24 तास दर्शनासाठी भाविकांचे लोंढे असतात मंडपांमध्ये। त्यामुळे ज्यांना 10 दिवस दर्शन घेणं शक्य झालं नाही ते सुद्धा या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, जेणेकरून आज तरी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आपल्याला घेता येईल। त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत प्रचंड अनूप गर्दी उसळल्याची देखील आपल्याला दृश्य दिसतं। 14 कला आणि 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपला गणपती बाप्पा आज आपल्या घरी निघालेला आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। ही दोन दृश्य आपण पाहताय, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आणि दुसरीकडे मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झालेली आहे। हळूहळू मुंबईचा राजा हा आता मार्गस्थ होतोय, तर लालबागचा राजा अजूनही मंडपातच आहे। काही वेळापूर्वी ट्रॉलीवर बाप्पाला विराजमान करण्यात आलं, बसवण्यात आलं आणि त्याच्यानंतर हीच ट्रॉली जी आहे ती हळूहळू पुढे जाईल। गणेश भक्तांची अलोट गर्दी आज मुंबईतल्या रस्त्यांवर आपण पाहतोय, गुलालाची उधळण होतोय, ढोल ताशांचा पथकाचा गजर पाहायला मिळतोय। एक चैतन्यमय आणि उत्साहाचं वातावरण आज मुंबईतल्या रस्त्यांवर पाहायला मिळतंय। मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे मुंबईतले दोन राजा आहेत, एक लालबागचा राजा आणि दुसरा मुंबईचा राजा, ज्यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, एक वेगळा उत्साह 10 दिवस आपण बघितला। या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत होते आणि आता सुद्धा विसर्जन मिरवणुकीतही चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांची धडपड बघायला मिळते। लालबाग परळ ही वस्ती जी आहे ती मराठी वस्ती म्हणून, मराठी लोकांची वस्ती म्हणून ओळखली जाते। लालबागचा राजा 1934 मध्ये बाप्पाची स्थापना करण्यात आली। सुरुवातीला बाप्पाची मूर्ती ही 5 फुटाची होती, त्याच्यानंतर स्वरूप जे आहे ते बदलत गेलं आणि आता लालबागच्या राजाची मूर्ती ही 14 फुटांवर आलेली आहे आणि गेल्या 70 ते 75 वर्षांपासून बाप्पाची याच रूपामधली मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते। दुसरीकडे आपण पाहताय मुंबईचा राजा, त्याच्यानंतर विविध गणेशोत्सव मंडळांचे गणपती ज्यांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। टोलेजंग इमारती, त्याच्यानंतर आलेले ब्रिज आणि रस्त्यावरून बाप्पाची निघत असलेली मिरवणूक आणि ढोल ताशा पथकांचा गजर, हे दृश्य तुम्हाला याच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबई पुण्यामध्ये पाहायला मिळतं। लालबागच्या राजाच्या मंडपातली कार्यकर्त्यांची लगबग आपण बघतोय। लालबागचा राजा थोड्याच वेळात आता मंडपातून मार्गस्थ होईल आणि काही ठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाईल। क्रॉप बिल्डिंग इथे सुद्धा खास सजावट, खास तयारी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यासाठी करण्यात आली आहे। श्रॉफ बिल्डिंग जवळ ही खास सजावट करण्यात आली आणि विष्णूचा दुसरा अवतार आहे त्याची मूर्ती, प्रतिकृती तिथे तयार करण्यात आली आणि याच मूर्तीच्या माध्यमातून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। दरवर्षी अतिशय सुंदर ही दृश्य असतात आणि दृश्य अनुभवण्यासाठी देखील मोठी गर्दी या सगळ्या भागात होते। डोळ्यांचं पारणं या दृश्यांनी फिटतं, त्यामुळे लालबागचा राजा मार्गस्थ झाल्यावर ही सुद्धा दृश्य आपल्याला बघता येणार आहे। दुसरीकडे महिला शक्ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय।